नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सोहम जपाबद्दल माहिती घेणार आहोत. सोहम हा शक्तिशाली संस्कृत मंत्र आहे. सो म्हणजे तो म्हणजे परमात्मा, आणि अहम याचा अर्थ मी तो आहे म्हणजे दॅट आय एम, म्हणजेच मीच ब्रह्म आहे. हा मंत्र वैयक्तिक आत्मा, परमेश्वरी ऊर्जा यांची एकता दर्शवतो. सोहम जप नैसर्गिक श्वासाशी जोडलेला आहे. श्वास आत घेताना सो असा आवाज होतो, श्वास बाहेर सोडत असताना हम असा ध्वनी निर्माण होतो. म्हणून यास स्वयंभू जप किंवा अजपा जप असेही म्हणतात. हा त्रिकालाबाधित मंत्र आहे. हा कोणी मंत्र म्हणू शकतो. संत श्वासाबरोबर कोणीही त्याची जाणीव करून घेऊ शकतो. जेव्हा आपला श्वास ऐकल्याप्रमाणे करतो. हा कोणत्याही जात धर्माचा पंथाचा मंत्र नाही, तो श्वासाचा मंत्र आहे. हा स्वयंभू आहे. सो मधील यस व हम मधील एच जर काढून टाकला तर ओम हा मंत्र राहतो. म्हणजेच सोहम मंत्र हा सुधारित ओम जप आहे. यास हंस मंत्र असे म्हणतात. जसे हंस दूध पितो, पाणी काढून टाकतो, म्हणजे दूध पाणी स्वतंत्र करतो. या जपापासून शरीर, आत्मा आणि ब्रह्म हे आपल्याला जाणता येते. त्याचे फायदे: मनाची एकाग्रता वाढते, तणाव व मानसिक अशांतता कमी होते, श्वासाबद्दल जागरूकता निर्माण होते, ध्यानाची पुढच्या अवस्थेमध्ये आपल्याला जाता येते. आत्मचिंतन, आध्यात्मिक जागृतीसाठी निश्चितपणे या जपाचा चांगला फायदा होतो. सोहम जप हा श्वासाबरोबर करता येतो. यामध्ये आत्मजागृतता व ज्ञान प्राप्त होते. हा स्वाभाविक श्वास आहे. आत येणारा श्वास व बाहेर जाणारा श्वास याच्याकडे पाहणे हे यामध्ये येते. या जपासाठी प्रयास जास्त करावे लागत नाहीत. यामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवावं लागत नाही, फक्त ध्यानपूर्वक श्वास घ्यावा लागतो. यामध्ये अद्वैत अनुभूती येते. मी व परमात्मा यांची आपल्याला निश्चितपणे जाणीव होते. हे ध्यान खोलवर जाण्यासाठी या सोहम जपाचा चांगला फायदा होतो. हा जप ओढून ताणून कधीही करू नये. सोहम जप आणि प्राणायाम यामध्ये फरक काय आहे? प्राणायाममध्ये श्वासावर नियंत्रण आवश्यक असतं. यामध्ये प्राणशक्तीचे संतुलन होते प्राणायाममध्ये, व नियंत्रित श्वास घेणे व सोडणे हे या प्राणायाममध्ये अपेक्षित असते. प्राणायाम हा अष्टांग योगामधील एक अंग आहे. प्राणायाममध्ये पूरक, रेचक, कुंभक विशिष्ट वेळ देऊन त्या पद्धतीने करावा लागतो. प्राणायाममधून चंचलता कमी होते. प्राणायाम मन शांत होण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा करत असताना अंजनी मुद्रा धारण करावी. अंजनी मुद्रा म्हणजे दोन्ही हात बरोबर नमस्कार करतो या पोझिशनमध्ये घ्या. हे दोन्ही हात बरोबर छातीवर ठेवा. दोन्ही अंगठे जास्तीत जास्त छातीवर दाबून धरा. अशा पद्धतीनं अंजली मुद्रा धारण करायची आहे. या अंजली मुद्रा धारण केल्यामुळे ही साधी नमस्कार स्थिती आहे. दोन्ही हात म्हणजे आपला डावा मेंदू आणि उजवा मेंदू हे दोन्ही जोडले जातात. त्यामुळे मन शांत होते, ताण विरहित राहते व मेडिटेशन चांगल्या प्रकारे होते. मनाची एकाग्रता होते. अंगठे हृदयावर दाबून धरल्यामुळे अनाथ चक्र सक्रिय होते. प्रेम भावना, करुणा निर्माण होते. चेतासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे चेतासंस्था शांत होते. भय, चिंताग्रस्त अवस्था कमी व्हायसाठी निश्चितपणे उपयोग होतो. पिनल ग्रंथीवर परिणाम होऊन अंतःस्रावी ग्रंथीवर परिणाम होतो. बुद्धी एकाग्र होण्यासाठी याचा फायदा आपल्याला होतो. मेंदूमध्ये फ्रिक्वेन्सी निर्माण होते. फ्रिक्वेन्सी निर्माण झाल्यामुळे कॉर्टिसोल संप्रेरक कमी होते. आपल्या मनाचा ताण कमी होण्यासाठी उपयोग होतो. व्हेगस नर्व सक्रिय केली जाते आणि व्हेगस नर्व सक्रिय केल्यामुळे रेस्ट आणि डायजेशन मूड मध्ये आपले शरीर जाते. लिंबिक सिस्टीमवर परिणाम झाल्यामुळे चिंता, तणाव, नैराश्य कमी होण्यासाठी उपयोग होतो. आपल्या मेंदूमध्ये अल्फा व थीटा लहरी चांगल्या वाढतात. ग्रहण क्षमता चांगली निर्माण होते. न्यूरोट्रान्समिट कार्य झाल्यामुळे टॉक्सिक द्रव्ये ते बाहेर पडतात. इंडोरफिन निर्माण होते. नैसर्गिकरित्या शरीरामधील इन्फ्लेमेशन कमी होण्यासाठी उपयोग होतो. अशा पद्धतीनं जप कशा पद्धतीने करणार आहे ते पाहणार आहोत. सोहम जप करण्यासाठी शांत जागा निवडा. मोबाईलचा वापर करू नका. पद्मासन, सुखासन यामध्ये बसा. पाठीचा मणका ताठ ठेवा. खांदे सैल ठेवा. डोळे बंद करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. अंजनी मुद्रा धारण करा. श्वास आत घ्या. आत येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. आत श्वास घेत असताना होणाऱ्या ध्वनीकडे लक्ष द्या. बाहेर श्वास सोडत असताना होणाऱ्या ध्वनीकडे लक्ष द्या. आत येणारा श्वास सौ किंवा स्वी असा आवाज येतो व बाहेर जाणारा श्वास हम असा ध्वनी निर्माण होतो. परंतु या ध्वनीचा उच्चार मुखावाटे करायचा नाही. या फक्त श्वास घेताना होणाऱ्या सौ ध्वनीची, बाहेर सोडताना हम या ध्वनीचा आत मनातल्या मनामध्ये उच्चार करायचा आहे. अशा पद्धतीनं सोहम 5 ते 7 मिनिटं जप करू शकतो. या अंजनी मुद्रा धारण केल्यामुळे दोन्ही हाताचे म्हणजे मेंदूचे दोन्ही भाग एकत्र येतात. आपली चेतासंस्था कार्यरत राहते.
या मुद्रेमुळे मूलाधार चक्र ते आज्ञा चक्रापर्यंत सर्व चक्र सक्रिय होण्यासाठी फायदा होतो. आपला हात छातीवर असल्यामुळे अनाहत चक्र सक्रिय होण्यासाठी मदत होते. डावी बाजू व उजवी बाजू इडा व पिंगळा नाडींच्यावर परिणाम होऊन मेंदूच्या दोन्ही भागांना एकत्र जोडण्याचे कार्य केले जाते. त्यामुळे दक्षता वाढते. मेंदू सक्रिय होण्यास व सक्षम होण्यात यास आपला फायदा होतो. श्वास कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया. श्वास बाहेर सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. अशा पद्धतीनं श्वास घेताना व श्वास सोडताना सोहम जप करत राहा. जप केल्यामुळं मन, मेंदू व शरीर सक्रिय होण्यासाठी याचा उपयोग होतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.